अरण्यकांड सर्ग 4 पुढे सुरू. जीव आणि परमात्मा हे शब्द पर्यायवाचक आहेत, म्हणून ते भिन्न असल्याचे मानू नये. आता ज्ञानाचे साधनाविषयी ऐक. अभिमानाचा अभाव, दंभ, हिंसा इत्यादींचा त्याग, दुसऱ्याने केलेली निंदा सहन करणे, सर्वच बाबतीत सरळपणा, मन वाणी शरीराने उत्तम भक्तीने सद्गुरु सेवा, अंतर्बाह्य शुद्धी, स्थिरतेने सत्कर्मे करणे, मन शरीर वाणी यांचा संयम, विषयांचे बाबत निरीच्छच, अहंकार रहित, जन्म जरा व्याधी इत्यादी मुळे होणाऱ्या दुःखांचा विचार, पुत्र धन पत्नी यामध्येही आसक्ती आणि प्रेमाचा अभाव, इष्ट अनिष्ट वस्तू प्राप्तीतही समभाव ठेवणे, सर्वात्मक अशा माझ्या ठिकाणी अनन्य भक्ती ठेवणे, जनसंपर्काने रहित अशा पवित्र ठिकाणी वास्तव्य, सामान्य संसारी लोक समाजाविषयी सदैवच नावड बाळगणे, नेहमी आत्म ज्ञानाच्या प्राप्तीस्तव प्रयत्न करणे, वेदांताच्या अर्थाचा विचार आता सांगितलेल्या साधनांनीच प्राप्त होईल आणि याच्या विरुद्ध असणाऱ्या गोष्टींनी अज्ञानच प्राप्ती होईल. बुद्धी प्राण मन हे देह आणि अहंकार यांच्यापेक्षा वेगळा असणारा नित्य शुद्ध बुद्ध अशा चैतन्य रूप आत्मा मीच असून असा निश्चय ज्या ज्ञानाच्या योगाने माणसास अनुभवता येते तेच ज्ञान आहे असे माझे निश्चित मत आहे. आणि जेव्हा अशा ज्ञानाचा साक्षात अनुभव माणसास येईल ते ज्ञानच विज्ञान होय. आत्मा हा सर्वत्र पूर्ण चिदानंद स्वरूपी अविनाशी बुद्धी इत्यादी उपाधींनी आणि विकारांनी रहितच आहे. तो आत्मा स्वतःच्या प्रकाशानेच देह आदी प्रकाशित करीत असतो. तो स्वतः मात्र आवरण रहित एकच अद्वितीय आणि सत्य ज्ञान इत्यादी स्वरूप असणारा आहे. तो आत्मा संगरहित स्वयंप्रकाशी साक्षी स्वरूपात आहे. हे सर्व विज्ञानाने कळून येते. आचार्य आणि शास्त्र यांचे उपदेशाने जेव्हा जीवात्मा आणि परमात्मा यांच्या एकत्वाचे ज्ञान होते त्याच वेळी मूल विद्या ही स्वतःचे शरीर इत्यादी कार्य आणि इंद्रिय ही करणे यांच्यासह परमात्म्यामध्ये लीन होऊन जाते. परमात्म्यातच मूल अविद्येचा लय होणे ही अवस्थाच मुक्ती होय. हा मोक्ष ही आत्म्याचे ठिकाणी तर फक्त आतारच की आहे, कारण आत्मा तर सदैवच मुक्त स्वरूपातच असतो. त्याची नवीन मुक्तावस्था कशी बरे येणार हे रघुनंदन लक्ष्मणा ज्ञान विज्ञान वैराग्य यांचे सह परमात्म्याचे मोक्ष रूपही मी कथन केले आहे. मात्र माझ्या भक्तीस विन्मुख असणाऱ्या मनुष्यात हे आकरणे दुर्लभच होय असेच माझे मत आहे. असे नेत्रधारी मनुष्यातही रात्री अंधारामुळे चोर आदींच्या पाऊल खुणा नीटशा दिसत नाहीत. मात्र सोबत दिवा असणाऱ्यास त्या दिसू शकतात. त्याप्रमाणेच माझ्या भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांचे समोर आत्मा योग्य प्रकारे प्रकट होतो. आता माझी भक्ती निर्माण होण्याची काही कारणे मी तुला सांगतो, ती तू ऐकावीस. माझ्या भक्तांची संगती, निरंतर माझी आणि माझ्या भक्तांची सेवा, एकादशी दिवशी उपवास,
आदी करणे, माझे पर्व दिवस पाळणे, माझी कथा ऐकणे, पठन करणे नी तिचे स्पष्टीकरण करणे बाबत नेहमीच आवड बाळगणे. माझ्या पूजनाविषयी अत्यंतिक निष्ठा आणि माझ्या नामाचे संकीर्तन ही सर्व माझी भक्ती उत्पन्न होण्याची साधनेच आहेत. अशा प्रकारे सतत माझे ठिकाणी तत्पर असणाऱ्यांचे ठिकाणी माझ्याविषयी अव्यभिचारी अशी भक्ती उत्पन्न होते. मग काय बरे शिल्लक राहते? म्हणून हे तर खरेच आहे की वर सांगितलेल्या माझ्या भक्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांविषयी ज्ञान, विज्ञान आणि वैराग्य हे शीघ्रत्वे निर्माण होत असतात आणि त्यानंतर तो पुरुष मुक्तीच प्राप्त करतो. लक्ष्मणा, तुझ्या प्रश्नास अनुसरून आवश्यक ते सर्व मी तुला कथन केले आहे. या कथनाचे ठिकाणी मनःपूर्वक अभ्यासी जो मग्न राहील तो मुक्ती प्राप्त करील. माझ्या भक्तीस विन्मुख असणारे लोकांना हे सांगू नये. या उलट माझ्या भक्तास प्रयत्न पूर्वक बोलावून हे सांगावे. जो कोणी पुरुष श्रद्धा आणि भक्ती यांनी युक्त होऊन हे सर्व विवेचन नेहमी पठन करेल तो अज्ञात समूह रूपी अंधकार त्यागून मुक्त होईल. ज्याचे अंतःकरण शुद्ध, मन शांत, ज्याचे मन माझ्या सेवेत रत आहे, ज्याचे मनी शुद्ध ज्ञान आहे, अशा माझ्या भक्त योग्याची संगती जो कोणी तत्पर बुद्धीने करतो, त्याचे सेवेत अनन्य असतो, त्याच्या हाती तर मोक्ष असतो. त्यालाच मी रात्रंदिनी दृश्यमान होत असतो, अन्यथा नाहीच होत. याप्रमाणे अध्यात्म रामायणाचा उमा महेश्वर संवादी अरण्यकांड 4 सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.